नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, भारतभूमीवर अशी अनेक तीर्थस्थळे आहेत ज्यांच्याशी चमत्कार, रहस्य आणि भक्ती जोडलेली आहे. पण आज आपण ज्या मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत ते मंदिर इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळे आहे. कारण येथे देवीची मूर्ती नाही. येथे दरवर्षी 3 दिवस मंदिर बंद ठेवले जाते. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे लाखो भक्तांचा विश्वास आहे की या काळात माता स्वतः रजस्वाला होते. इतकेच नाही, अनेक लोक असा दावा करतात की त्या दिवसात परिसरातील पाण्यालाही लालसर छटा प्राप्त होते. ही केवळ कथा आहे का, की यामागे हजारो वर्षांची परंपरा आणि श्रद्धा दडलेली आहे? आज आपण जाणून घेणार आहोत कामाख्या देवीचे रहस्य. एक असे रहस्य ज्याने शतकानुशतके साधू, संत, तांत्रिक, इतिहासकार आणि भक्त यांना आकर्षित केले गेले आहे. आसाम राज्यातील गुवाहाटी शहराजवळ नीलाचल नावाचा डोंगर आहे. याच डोंगरावर वसलेले आहे कामाख्या देवीचे प्राचीन मंदिर. सकाळच्या धुक्यात नीलाचल पर्वताचे दर्शन घेतले तर असे वाटते की जणू संपूर्ण पर्वत एखाद्या दिव्य शक्तीने वेढला गेला आहे. पर्वताच्या माथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या, हातात फुले, नारळ आणि चुनरी घेऊन जाणारे भक्त, दूरवरून ऐकू येणाऱ्या घंटांचा आवाज, हे सर्व वातावरण मनाला भक्तिमय बनवते. परंतु कामाख्या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे देवीची मूर्ती नाही. जेव्हा एखादा नवीन भक्त येथे येतो तेव्हा तो आश्चर्यचकित होतो. कारण गर्भगृहात त्याला कोणतीही प्रतिमा दिसत नाही. त्याऐवजी नैसर्गिक खडकातील एक पवित्र जागा दिसते. ही जागा सती मातेच्या योनीस्वरूप शक्तीचे प्रतीक मानले जाते. याच कारणामुळे कामाख्या धामाला सृजनशक्तीचे सर्वात मोठे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, कामाख्या धामाचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला हजारो वर्षे मागे जावे लागेल. त्या काळात प्रजापती दक्ष यांची कन्या सती होती. सतीमाता भगवान शिवांची परमभक्त होती. बालपणापासूनच तिच्या मनात एकच इच्छा होती, भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्याची. तिने कठोर तपश्चर्या केली, वर्षानुवर्षे उपवास केले. शेवटी तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारले. कैलास पर्वतावर त्यांचे जीवन सुरू झाले. पण सतीचे वडील दक्ष यांना हे लग्न कधीच मान्य नव्हते. त्यांच्या मते शिव हे भस्म लावणारे, स्मशानात राहणारे विचित्र योगी होते. त्यांना वाटत होते की त्यांची कन्या अशा व्यक्तीशी विवाह करण्यास योग्य नव्हती. याच अहंकारातून एका भयंकर घटनेची सुरुवात झाली. एकदा दक्ष प्रजापतींनी भव्य यज्ञ आयोजित केला. सर्व देवतांना निमंत्रण पाठवण्यात आले. परंतु जाणीवपूर्वक भगवान शिव आणि सती मातेला निमंत्रण दिले गेले नाही. सतीला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा तिने शिवांना विचारले, स्वामी, माझ्या पित्याच्या घरी इतका मोठा यज्ञ होत आहे. मला तेथे जावेसे वाटते. भगवान शिव म्हणाले, देवी, जिथे सन्मान नाही तिथे जाणे योग्य नाही. पण सती म्हणाली, पुत्रीला पित्याच्या घरी जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नसते. शेवटी शिवांनी तिला जाण्याची परवानगी दिली. सती यज्ञस्थळी पोचली, परंतु तिथे तिचे स्वागत झाले नाही. उलट दक्षांनी भगवान शिवांचा अपमान करण्यास सुरुवात केली. सतीला हे सहन झाले नाही. तिने संतापाने म्हटले, ज्या शरीराने अशा घरात जन्म घेतला ते शरीर धारण करणे आता मला मान्य नाही. आणि योगाग्नीने स्वतःचे शरीर त्यागले. ही बातमी भगवान शिवांपर्यंत पोचली. क्षणात संपूर्ण सृष्टी हादरली. शिवांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी वीरभद्राची निर्मिती केली. वीरभद्राने दक्षयज्ञ उद्ध्वस्त केला. त्यानंतर भगवान शिवांनी सतीचे पार्थिव शरीर खांद्यावर घेतले आणि तांडव सुरू केले. हे साधे नृत्य नव्हते, तो संपूर्ण सृष्टीच्या विनाशाचा संकेत होता. पृथ्वी थरथरू लागली. देवता घाबरल्या. स्वर्गात भयाचे वातावरण निर्माण झाले. देवतांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली. त्यांनी प्रार्थना केली, प्रभो, काहीतरी करा.
अन्यथा सृष्टीचा विनाश होईल. भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडले. त्या चक्राने सतीच्या पार्थिव शरीराचे अनेक तुकडे झाले. ते तुकडे पृथ्वीवरील विविध स्थळी पडले. ज्या ज्या ठिकाणी ते अवयव पडले तेथे शक्तिपीठांची स्थापना झाली. एकूण 51 शक्तिपीठे निर्माण झाली आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाच्या शक्तिपीठांपैकी एक म्हणजे कामाख्या, कारण येथे सती मातेचा योनी भाग पडला होता. मित्रांनो, योनी हा शब्द ऐकून अनेकांना संकोच वाटतो, परंतु सनातन परंपरेत योनी म्हणजे सृजन, योनी म्हणजे जीवनाची सुरुवात, योनी म्हणजे विश्वनिर्मितीचे द्वार. याच कारणामुळे कामाख्या धामात स्त्री शक्तीची सर्वोच्च पूजा केली जाते. येथे देवीला फक्त माता म्हणून नाही, तर संपूर्ण सृष्टी निर्माण करणारी आदिशक्ती म्हणून पाहिले जाते. म्हणूनच लाखो भक्त येथे येतात. कोणी संतान प्राप्तीसाठी, कोणी विवाहासाठी, कोणी व्यवसायातील यशासाठी, तर कोणी आध्यात्मिक प्रगतीसाठी. लोकांचा विश्वास आहे की माता कामाख्या मनापासून केलेली प्रार्थना ऐकते. पुराणांमध्ये एक वेगळी कथा देखील सांगितली जाते. सतीच्या देहत्यागानंतर भगवान शिव गहन समाधीत गेले. त्यामुळे सृष्टीचे कार्य थांबू लागले. देवतांनी कामदेवाला शिवांचे ध्यान भंग करण्यास सांगितले. कामदेवाने पुष्पबाण सोडला. भगवान शिवांचा ध्यानभंग झाला. क्रोधित होऊन त्यांनी तिसरे नेत्र उघडले आणि कामदेव भस्म झाले. नंतर देवीच्या कृपेने त्यांना पुन्हा जीवन प्राप्त झाले. असे मानले जाते की काम आणि आख्या या शब्दांपासून कामाख्या हे नाव निर्माण झाले, अर्थात इच्छा पूर्ण करणारी देवी. आणि म्हणूनच आजही लाखो भक्त येथे आपल्या मनोकामना घेऊन येतात. मित्रांनो, भारतातील बहुतेक मंदिरांमध्ये वर्षभर पूजा, आरती आणि दर्शन सुरू असते. पण कामाख्या मंदिरात दरवर्षी असे 3 दिवस येतात, जेव्हा मंदिराचे दरवाजे पूर्णपणे बंद केले जातात. ना पूजा, ना दर्शन, ना कोणताही धार्मिक विधी. संपूर्ण मंदिर जणू शांततेत लीन होते. आषाढ महिन्यात साधारणपणे पावसाळ्याच्या आरंभी हा उत्सव साजरा केला जातो. या काळात संपूर्ण आसाममध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण होते. देशभरातून लाखो भाविक, साधू, संत, तांत्रिक, अघोरी आणि पर्यटक गुवाहाटीमध्ये रवाना होतात. कारण हा काळ असतो अंबुबाची मेळ्याचा. अंबू म्हणजे पाणी, बाची म्हणजे उत्पत्ती. प्राचीन काळापासून अशी श्रद्धा आहे की या काळात माता कामाख्या रजस्वाला होते, म्हणून तिला विश्रांती दिली जाते. ही गोष्ट समजून घेताना एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल. कामाख्या मंदिरातील ही परंपरा केवळ शाब्दिक अर्थाने पाहिली जात नाही. सनातन धर्मात पृथ्वीला माता मानले जाते. स्त्रीच्या शरीरात जशी मासिक पाळी नवीन जीवन निर्मितीची क्षमता दर्शवते, तशीच पृथ्वीमध्येही सृजनशक्ती असते. पावसाळ्याच्या सुरुवातीला धरती नवीन बीज स्वीकारण्यासाठी तयार होते. शेतं सुपीक होतात, बीज अंकुरण्यास सुरुवात होते. निसर्ग नवजीवनासाठी सज्ज होतो. याच प्रक्रियेला देवीच्या रजस्वलेचे प्रतीक मानले गेले. कामाख्या मंदिराचा हा संदेश अत्यंत सुंदर आहे. स्त्रीची मासिक पाळी ही अपवित्रता नसून सृजनशक्तीचे प्रतीक आहे. अंबुबाचीच्या 3 दिवसात मंदिराचे गर्भगृह पूर्णपणे बंद केले जाते. पुजारीसुद्धा आत प्रवेश करत नाहीत. या काळात देवी विश्रांती घेत असल्याची श्रद्धा आहे. अनेक भक्त सांगतात की हे 3 दिवस म्हणजे मातेचा एकांतवास असतो. जशी एखाद्या स्त्रीला विश्रांतीची गरज असते, तशीच विश्रांती देवीला दिली जाते. ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. यामुळे स्त्री शरीराबद्दल आदर व्यक्त केला जातो. मित्रांनो, कल्पना करा, पावसाचे काळे ढग आकाशात दाटून आले आहेत. नीलाचल पर्वत धुक्याने झाकला गेला आहे. लाखो भाविक मंदिराबाहेर थांबले आहेत. कोणी जप करत आहे, कोणी ध्यान करत आहे, कोणी मातेचे भजन गात आहे, तर काही जण फक्त मंदिराच्या दिशेने पाहत बसले आहेत. कारण त्यांना विश्वास आहे या 3 दिवसात देवीची शक्ती सर्वाधिक जागृत असते. अंबुबाच्या मेळ्याच्या काळात हजारो अघोरी आणि तांत्रिक येथे येतात.
यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. पण सत्य वेगळे आहे. खऱ्या तंत्रशास्त्राचा अर्थ काळी जादू नसतो. तंत्र म्हणजे ऊर्जेचे ज्ञान, चेतनेचे ज्ञान, स्वतःच्या अंतर्मनातील शक्ती जागृत करण्याची साधना. अनेक साधकांचा विश्वास आहे की अंबुबाचीच्या काळात देवीची ऊर्जा विशेषतः सक्रिय असते, म्हणून ते या काळात साधना करतात. मित्रांनो, शेकडो वर्षांपासून अशी लोकमान्यता आहे की अंबुबाचीच्या काळात काही जलस्रोतांमध्ये लालसर छटा दिसते. अनेक भक्त याला मातेच्या रजस्वलेचे प्रतीक मानतात. काही लोक सांगतात की त्यांनी स्वतः लालसर पाणी पाहिले आहे, तर काही याला चमत्कार मानतात. दुसरीकडे काही संशोधक मंडळी मते मांडतात. त्यांच्या मते पावसाळ्यातील मातीतील खनिजे, लाल किंवा इतर नैसर्गिक घटकांमुळे पाण्याला लालसर रंग येऊ शकतो. काही वैज्ञानिक याकडे भौगोलिक प्रक्रियेच्या दृष्टीने पाहतात. मात्र मित्रांनो, कामाख्या धामातील हा विषय श्रद्धेशी जोडलेला आहे. भक्तांसाठी लालसर रंग हे देवीच्या उपस्थितीचे प्रतीक आहे. म्हणूनच विज्ञान आणि श्रद्धा या दोन्ही बाजू येथे एकत्र दिसतात. स्थानिक लोक सांगतात की अंबुबाचीच्या रात्री निलाचर पर्वताचे वातावरण वेगळेच असते. संपूर्ण परिसर मंत्रोच्चारांनी भरून जातो. धुपाचा सुगंध हवेत दरवळतो. दूरवरून शंखनाद ऐकू येतो. अनेक साधू रात्रभर साधना करतात. भाविक भजन करतात आणि संपूर्ण पर्वत जणू एका अदृश्य शक्तीने स्पंदित होत असल्याचा अनुभव अनेकांना येतो. 3 दिवस संपतात. लाखो भक्तांच्या प्रतीक्षेचा शेवट होतो आणि 4थ्या दिवशी मंदिराचे द्वार उघडले जातात. याच दिवशी भक्तांना मिळतो रक्तवस्त्र प्रसाद. हा लाल रंगाचा पवित्र कापडाचा तुकडा असतो. तो अत्यंत शुभ मानला जातो. अनेक भाविक तो आपल्या देवघरात ठेवतात. काही तिजोरीत ठेवतात, तर काही प्रवासात सोबत ठेवतात. त्यांचा विश्वास असतो की मातेचे हे वस्त्र त्यांना संरक्षण आणि आशीर्वाद देते. लोकश्रद्धेनुसार हे वस्त्र देवीच्या सर्जन शक्तीचे प्रतीक आहे. यामध्ये मातेचा आशीर्वाद असल्याचे मानले जाते. अनेक भक्त सांगतात की रक्तवस्त्र मिळाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले. काहींची मनोकामना पूर्ण झाली, काहींच्या अडचणी दूर झाल्या. जरी हे अनुभव वैयक्तिक श्रद्धेवर आधारित असले तरी त्यांच्या भक्तांच्या जीवनावर खोल परिणाम झालेला दिसतो. एका भाविकाने सांगितले, मी 3 वर्षे अंबुबाची मेळ्यात आलो, पण रक्तवस्त्र मिळाले नाही. 4थ्या वर्षी मला प्रसाद मिळाला. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता. अशा असंख्य कथा कामाख्या धामाशी जोडलेल्या आहेत. यामुळेच लाखो लोक वर्षानुवर्षे येथे येत राहतात. मित्रांनो, आजही हजारो लोक असा विश्वास ठेवतात की मनापासून प्रार्थना केल्यास माता कामाख्या भक्तांचे हाक ऐकते. कोणी संतानासाठी येतो, कोणी विवाहासाठी, कोणी नोकरीसाठी, कोणी आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी, तर कोणी मानसिक शांती मिळवण्यासाठी. प्रत्येकाच्या मनात एकच आशा असते, माता माझी विनंती ऐकेल. कामाख्या इच्छापूर्ती करणारी देवी. काम म्हणजे इच्छा आणि आख्या म्हणजे पूर्णत्व. इच्छा पूर्ण करणारी देवी. याच कारणामुळे अनेक भक्त देवीसमोर नवस बोलतात. काही जण म्हणतात, माझे काम झाले तर मी पुन्हा दर्शनाला येईन. काही भक्त अन्नदानाचा संकल्प करतात. काही लाल चुनरी अर्पण करण्याचा नवस बोलतात, तर काही गरिबांना मदत करण्याचे वचन देतात. आसाममध्ये एक लोककथा खूप प्रसिद्ध आहे. एका दाम्पत्याला लग्न होऊन अनेक वर्षे झाली होती, पण त्यांना मूल होत नव्हते. त्यांनी अनेक उपचार केले, अनेक मंदिरात दर्शन घेतले, पण काहीच यश मिळाले नाही. शेवटी त्यांनी कामाख्या मातेच्या चरणी प्रार्थना केली. अंबुबाची मेळ्याच्या वेळी त्यांनी दर्शन घेतले आणि श्रद्धेने माता कामाख्याला साकडे घातले. लोककथेनुसार काही काळानंतर त्यांच्या घरी पुत्ररत्नाचा जन्म झाला. त्यांनी त्यांचे नाव कामाख्या प्रसाद ठेवले. आजही कथा स्थानिक लोक श्रद्धेने सांगतात. असे सांगितले जाते की गुवाहाटीतील एक व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. त्याचा व्यवसाय तोट्यात गेला. कर्ज वाढत होते. तो खूप निराश झाला होता.
एका वृद्ध साधूने त्याला कामाख्या देवीच्या दर्शनाचा सल्ला दिला. तो नीलाचल पर्वतावर गेला, मातेसमोर बसून मनापासून प्रार्थना केली. काही महिन्यांनी त्याच्या व्यवसायात सुधारणा होऊ लागली. लोकांनी याला मातेची कृपा मानली. मित्रांनो, अशा कथा हजारोंच्या संख्येने ऐकायला मिळतात. मात्र या कथा श्रद्धा आणि वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहेत. त्यांना ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक पुरावा नाही, पण भक्तांसाठी त्यांचा अर्थ खूप मोठा असतो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती संकटात असते तेव्हा श्रद्धा तिला जगण्याची नवी आशा देते. मित्रांनो, कामाख्या मंदिराला तंत्रभूमी असेही म्हटले जाते. अनेक लोक तंत्रशास्त्राचा अर्थ चुकीचा समजतात. त्यांना वाटते की तंत्र म्हणजे काळी जादू, परंतु वास्तविकता वेगळी आहे. प्राचीन तंत्रशास्त्र हे आध्यात्मिक साधनेचे एक अत्यंत गूढ आणि प्रगत स्वरूप आहे. त्याचा उद्देश आहे मनावर विजय मिळवणे, ऊर्जेचे नियंत्रण आणि आत्मिक उन्नती. कामाख्या धामाला भारतातील तंत्रसाधनेचे सर्वात महत्त्वाचे केंद्र मानले जाते. अंबुबाची मेळ्याच्या काळात अनेक अघोरी येथे येतात. राख फासलेले शरीर, लांब जटा, गंभीर साधना. हे दृश्य पाहून अनेक जण घाबरतात, पण अघोरींचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांच्या मते संपूर्ण विश्वात काहीही अशुद्ध नाही, सर्व काही परमशक्तीचे रूप आहे. अनेक अघोरी कामाख्या देवीला आदिशक्ती मानून तिची उपासना करतात. लोकविश्वासानुसार काही साधक मध्यरात्री नीलाचल पर्वतावर विशेष साधना करतात. अर्थात यातील अनेक गोष्टी लोककथा आणि श्रद्धेचा भाग आहेत, परंतु त्यामुळे कामाख्या धामाभोवती एक गूढ वातावरण निर्माण झाले आहे. मित्रांनो, 3 दिवसांची प्रतीक्षा, 3 दिवसांची साधना, 3 दिवसांची भक्ती आणि अखेर तो क्षण येतो ज्याची लाखो भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. अंबुबाचीचे 3 दिवस संपतात. नीलाचल पर्वतावर पहाटेपासूनच भक्तांची गर्दी उसळू लागते. कोणाच्या हातात नारळ असतो, कोणाच्या हातात लाल चुनरी असते, तर कोणाच्या डोळ्यात अनेक वर्षांपासूनच्या मनोकामना पूर्ण होण्याची आशा असते. संपूर्ण परिसरात एकच जयघोष घुमत असतो, जय माता कामाख्या. मंदिराच्या घंटांचा नाद सुरू होतो, शंखनाद होतो. हजारो साधू, संत, तांत्रिक, नागासाधू आणि भाविक एकत्र जमतात. अनेक जण 3 दिवसांपासून मंदिर परिसरातच थांबलेले असतात, कारण त्यांना तो पवित्र क्षण स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचा असतो, जेव्हा माता कामाख्याचे द्वार उघडतील. जसा वेळ जवळ येतो तशी लोकांची उत्सुकता वाढत जाते. हृदयाचे ठोके वेगाने धडकू लागतात आणि मग तो क्षण येतो. मंदिराचे दरवाजे हळूहळू उघडले जातात. क्षणात संपूर्ण परिसर जयघोषांनी दुमदुमून जातो. जय माता कामाख्या, जय आदिशक्ती, जय महाशक्ती. अनेक भाविकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. काही जण साष्टांग दंडवत घालतात, तर काही हात जोडून मातेचे आभार मानतात. त्यांच्यासाठी हा फक्त मंदिर उघडण्याचा क्षण नसतो, तर त्यांच्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि भक्तीचा विजय असतो. कपाट उघडल्यानंतर भक्तांना मातेचा अत्यंत विशेष प्रसाद दिला जातो. यालाच रक्तवस्त्र असे म्हणतात. हे लाल रंगाचे पवित्र वस्त्र असते. भाविकांच्या श्रद्धेनुसार हे मातेच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. हजारो भक्त केवळ हा प्रसाद मिळवण्यासाठी दूरदूरून येतात. मित्रांनो, आज आपण कामाख्या धामाची अनेक रहस्ये जाणून घेतली. सती मातेची कथा, शक्तिपीठाची स्थापना, नीलाचल पर्वताचे महत्त्व, अंबुबाची मेळ्याचे रहस्य, देवीच्या रजस्वलेची परंपरा, रक्तवस्त्र प्रसाद, तंत्रसाधना आणि लाखो भक्तांची अढळ श्रद्धा. पण या सर्वांमधून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश मिळतो, स्त्री शक्तीचा गौरव. कामाख्या धाम आपल्याला शिकवते की स्त्री ही केवळ व्यक्ती नाही, ती सृजनशक्ती आहे, ती जीवनाचा आधार आहे, ती मातृत्वाचे मूर्त स्वरूप आहे. ज्या प्रक्रियेमुळे नवीन जीवन जन्माला येते त्याच प्रक्रियेला येथे देवीचे स्वरूप मानले जाते. म्हणूनच कामाख्या धामाला स्त्री शक्तीचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते. हे मंदिर आपल्याला आठवण करून देते की स्त्रीचा सन्मान म्हणजे देवीचा सन्मान. मित्रांनो, भक्तांसाठी माता आजही तितकीच जागृत आहे जितकी हजारो वर्षांपूर्वी होती. आजही लाखो लोक आपले दुःख, समस्या आणि इच्छा घेऊन मातेच्या चरणी येतात.
आणि आशा, विश्वास व समाधान घेऊन परत जातात. अनेकांसाठी ही केवळ धार्मिक यात्रा नसते, तर आयुष्यभर लक्षात राहणारा आध्यात्मिक अनुभव असतो. कामाख्या धामाशी अनेक रहस्ये जोडली गेली आहेत. काही रहस्यांची उत्तरे विज्ञान शोधण्याचा प्रयत्न करते. काही लोककथांमध्ये जिवंत आहेत, तर काही रहस्ये फक्त श्रद्धेनेच अनुभवता येतात. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, कामाख्या धाम हे केवळ मंदिर नाही. ते श्रद्धेचे केंद्र आहे. ते शक्तीचे केंद्र आहे. ते मातृत्वाचा उत्सव आहे. ते सृजनशक्तीचा गौरव आहे. मित्रांनो, जर तुम्हाला कधी आसामला जाण्याची संधी मिळाली, तर कामाख्या धामाचे दर्शन अवश्य घ्या. तेथे जाऊन तुम्ही केवळ मंदिर पाहणार नाही, तर हजारो वर्षांची परंपरा अनुभवणार आहात. तुम्हाला त्या भक्तीची जाणीव होईल, जिने करोडो लोकांना मातेच्या चरणाशी जोडून ठेवले आहे. आणि कदाचित तुम्हालाही जाणवेल की लाखो भक्त माता कामाख्येला आपली साक्षात आई का मानतात. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, कमेंटमध्ये नक्की लिहा, जय माता कामाख्या. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.